नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। जनावरांचा घास आगीत भस्म, रुकडीतील शेतकरी हतबल। रुकडी तालुका हातकणंगले गावावर आज दुःखाचा डोंगर कोसळलाय। सर्वोदय समाजाच्या मालकीच्या गंजीखाण्यात दुपारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत त्यांची वर्षभराची मेहनत जळून खाक झाली आहे। पावसाळ्यासाठी जपून ठेवलेल्या जनावरांचा चारा काही क्षणात राखेत परिवर्तित झालाय आणि बळीराजा अक्षरशः हतबल झाला। गावातील सुमारे 7 एकर जागेत उभारलेल्या या गंजीखाण्यात 80हून अधिक शेतकरी आपल्या जनावरांसाठी वैरण साठवून ठेवतात। मात्र आजच्या आगीत मोहन मोरे, प्रकाश बापू सुखोत, अण्णासो रामगौंडा पाटील, नामदेव हरी मोरे, राजकुमार शामराव माळी, तुकाराम मोहिते, अनिल किनिंगे, अशोक निटवे, सुरेश यादव यांच्यासह काही शेतकऱ्यांच्या गंजा पूर्णपणे जळून खाक झाल्यात। ज्याच्यावर जनावरांचा संसार अवलंबून होता तोच सारा आगीत भस्मसात झाल्यानं या शेतकऱ्यांसमोर आता मोठा प्रश्न उभा ठाकलाय। आता जनावरांना खाऊ घालायचं कसं? ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच हा मोठा फटका बसल्यानं शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होतीये। घटनेची माहिती मिळताच रुकडी ग्रामपंचायतीचा पाण्याचा टँकर, हातकणंगले नगरपंचायत व इचलकरंजी महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी धावून आले। स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। या अथक प्रयत्नामुळे इतर सुमारे 80 गंजा वाचवण्यात यश आले। हीच या दुर्दैवी घटनेतील एकमेव दिलासा देणारी गोष्ट ठरली आहे। आग विझवण्यासाठी माजी सरपंच रफिक कलावंत, संतोष रुकडीकर, शीतल खोत, रमेश कांबळे, दिलीप इंगळे, भरत सुतार, सुनील भारमल, जयदीप किनिंगे यांच्यासह अनेक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता मदत केली आहे। मात्र या घटनेनं एकच प्रश्न उपस्थित केला जातोय, बळीराजाच्या कष्टाची किंमत कोण देणार? आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।